नमस्कार. वेलकम बॅक टू दी चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 19 सप्टेंबर 2022 सोमवार आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर ॲनालिसिसला आपण येथे सुरुवात करीत आहोत. तर नेहमीप्रमाणे ॲनालिसिस सुरू करण्यापूर्वी आपण जी लोकेशन चर्चेत असते त्याच्यावर आधारित एक मॅप बेस्ड क्वेश्चन पाहत असतो. सोबतच टुडे स्पेशल डिस्कस करत असतो. तर आज 19 सप्टेंबर रोजी असं काही स्पेशल नाही आहे. पण त्या सगळ्यांपूर्वी आपण आजचं जे थंबनेल आहे ते डिस्कस करून घेऊयात. ही जी तुम्ही पाहिली ताऱ्यांची माळ जी तुम्ही लेक्चरच्या सुरुवातीला पाहिली ती दुसरं तिसरं काही नसून ती सॅटेलाईट्स आहेत. तर SpaceX कंपनीने लॉन्च केलेली ही सॅटेलाईट आहेत जी इंटरनेट प्रोव्हाइड करणार आहेत. तर 40पेक्षा जास्त कंट्रीजला इंटरनेट कव्हरेज मिळवून दिलेलं आहे ह्या सॅटेलाईट्सने आणि 2023 नंतर संपूर्ण ग्लोबला इंटरनेट प्रोव्हाइड करून देण्याचं इथे सांगितलं जात आहे. आणि याद्वारे पर्सनल कम्युनिकेशन सर्व्हिस जी आहे ती प्रोव्हाइड करून दिली जाणार आहे. 2019मध्येच याची सुरुवात झाली होती. 3000 छोटे छोटे जे मास सॅटेलाईट्स आहेत ती प्रोड्यूस करण्यात आलेली आहेत आणि ही कुठे असणार आहेत? नमस्कार. वेलकम बॅक टू दी चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 19 सप्टेंबर सोमवार आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर ॲनालिसिसला आपण इथे सुरुवात करीत आहोत. तर नेहमीप्रमाणे जी लोकेशन चर्चेत असते त्यावर आधारित आपण एक मॅप बेस्ड क्वेश्चन पाहत असतो. ते पाहून घेऊयात आणि सोबतच टुडे स्पेशल आपण डिस्कस करत असतो. तर आज 19 सप्टेंबर रोजी काही असं स्पेशल नाही आहे डिस्कस करण्यासारखं. एक्झाम रिलेव्हंट काही नाही आहे त्याच्यामुळे आपण ते आज स्किप करणार आहोत. पण त्यापूर्वी आजचं जे थंबनेल आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर हे जे थंबनेल तुम्ही पाहिलं यामध्ये जी ताऱ्यांची माळ तुम्ही जी पाहिली ती दुसरं तिसरं काही नसून सॅटेलाईट्स आहेत. ती सॅटेलाईट इंटरनेट कॉन्स्टिलेशन्स आहेत जी SpaceX कंपनीद्वारा लॉन्च केली गेली आहेत. 40 कंट्रीजमध्ये ही इंटरनेट कव्हरेज प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. 2023 नंतर संपूर्ण ग्लोबल कव्हरेज करण्यात इथे सांगण्यात येत आहे. त्यासोबतच याची जी सुरुवात आहे ती 2019मध्ये करण्यात आली होती. पर्सनल कम्युनिकेशन सर्व्हिस प्रोव्हाइड करून देण्याचं काम ही करत असतात. यामध्ये 3000 छोटी-छोटी मास सॅटेलाईट्स आपल्याला पाहायला मिळतील जी अर्थच्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये ही राहणार आहेत आणि यामध्ये जो फ्युएल यूज केला जातो आहे तो आहे क्रिप्टॉन, ज्याच्यामुळे याचं जेव्हा लाईफ एंड होणार आहे तेव्हा ही आपोआप डिऑर्बिट होणार आहे. तर 2022 मध्ये जो डेटा आहे त्याच्यानुसार 50,000 सबस्क्रायबर्सला यांनी इंटरनेट प्रोव्हाइड करून देण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर आजचं जे मॅप बेस्ड क्वेश्चन आहे ते पाहून घेऊयात. काय करायचं आहे? जगाचा नकाशा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये ॲड्रियाटिक सी शोधून काढायचं आहे आणि ते लोकेशन खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. तर हे ॲड्रियाटिक सीचं जे टेम्परेचर आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे. एका स्टडीनुसार पुढे आलेलं आहे. यामध्ये जी फिश स्पीसीज आहेत थर्मोफिलिक स्पीसीज सोबतच ॲल्गी, बॅक्टेरिया आणि काही जिलॅटिनस ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांची संख्या इथे वाढते आहे. ही इन्वेझिव्ह आणि पॉयझनस ऑर्गॅनिझम्स आपल्याला पाहायला मिळतील ज्याच्यामुळे ह्या ॲड्रियाटिक सीची जी बायोडायव्हर्सिटी आहे ती चेंज होण्याचा धोका इथे सांगितला जातो आहे. तर ही लोकेशन जी आहे ती चर्चेत आहे आणि तुम्हाला माहिती असणे ते आवश्यक आहे. त्यामुळे ते लोकेशन शोधा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा जेणेकरून ते तुमच्या चांगलं लक्षात राहील. त्यानंतर आजची पहिली न्यूज आपल्याकडे येते फ्रंट पेजवर. NSCN आयन जो ग्रुप आहे नागालँडचा बंडखोर ग्रुप ज्याला आपण म्हणू शकतो त्याने सेंटरसोबत पीस टॉक करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. काही दिवसांपूर्वी अमित शहा यांचं स्टेटमेंट आलं होतं की ते तिथे जे म्हणजे नागालँड आहे किंवा नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहे तिथे सुरक्षा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा जो ग्रुप आहे NSCN IM म्हणजे इसाक मुईवाह ग्रुप. NSCNचे दोन आपल्याला ग्रुप्स पाहायला मिळतात. एक NSCN K आणि NSCN IM. तर हे IM जे ग्रुप आहे त्याच्याशी पीस टॉक करणार असं सांगितलं जात होतं. तर ही जी ग्रुप आहे त्यांनी आता इथे रिझ्यूम केलेलं आहे सेंटरशी टॉक करण्यासाठी. तर हे जे नॉर्थ ईस्ट इंडिया आहे त्यामध्ये का नेहमी वाद सुरू असतात, काय पॉलिसीज आपण राबवतो आणि काय करायला हवं त्या सगळ्यांचा डेटा आपण इथे पाहून घेऊयात. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर जो 7 सिस्टरचा एरिया म्हणजे ज्यामध्ये अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा,
मेघालय, आसाम ह्या स्टेट्सचा समावेश आहे आणि सोबतच सिक्कीम म्हणजेच ब्रदर स्टेट. तर ही 7 सिस्टर स्टेट आणि एक ब्रदर असं मिळून 8 देशांचा हा समूह आपण नॉर्थ ईस्टर्न स्टेट म्हणून ओळखत असतो. आणि हा जो पार्ट आहे आपल्या जी मेनलँड आहे, भारताची मुख्य भूमी आहे, त्याच्याशी एका नॅरो पट्ट्याने जुळलेला आहे. 22 किलोमीटर नॅरो हा पट्टा आपल्याला पाहायला मिळेल आणि हा जो पट्टा आहे त्याला आपण सिलिगुडी कॉरिडॉर ह्या नावाने सुद्धा ओळखत असतो. तर ह्या पट्ट्याने हा जो 7 सिस्टर्स प्लस सिक्कीमचा जो एरिया आहे तो आपल्या भारत देशाशी जुळतो. आणि सोबतच तिबेट ऑटोनॉमस रिजन, नेपाळ, भूटान, म्यानमार, बांगलादेश ह्या देशांशी सीमा आपल्याला पाहायला मिळतील. एक बायोडायव्हर्सिटी रिच एरिया हा आहे. 22 किलोमीटरचा नॅरो पट्टा ज्याला आपण सिलिगुडी कॉरिडॉर म्हणतो. सोबतच त्याला चिकन नेक या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्याच्याशी मुख्य भूमीशी हा पार्ट आहे जुळलेला आहे. तर 99% इंटरनॅशनल बॉर्डर आपल्याला इथे पाहायला मिळतील. त्यानंतर 8% जे टोटल भूभाग आहे आपल्या भारताचा, त्याच्यापैकी 8% भूभाग हा कव्हर करतो आणि 4% पॉप्युलेशन आपल्याला इथे पाहायला मिळते. तर इन्सर्जन्सीसारख्या केसेस नेहमी इथे होत असतात. तर इन्सर्जन्सी म्हणजेच काय? तर जी बंड होत असतात, आर्म स्ट्रगल होत असतात आणि त्यामध्ये पब्लिकचा सहभाग असतो, सपोर्ट असतो. त्याला आपण इन्सर्जन्सी असं म्हणतो. म्हणजे सरकारविरुद्ध जी काही बंड पुकारली जातात, त्याला इन्सर्जन्सी असं म्हणायचं. मग काय रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स आहेत, ही इन्सर्जन्सी इथे नेहमी का होत असते? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फंडिंग. एक्सटॉर्शन, आर्म्स आणि ड्रग स्मगलिंगद्वारे इथे फंडिंग पोहोचते. त्यानंतर जी मल्टी एथनिक रिजन आहे आपल्याला इथे पाहायला मिळेल. 335 पैकी 213 जी ग्रुप्स आहेत ती एक एथिकली डायव्हर्स रिजन आहे. इथे 40 मिलियन लोकांचा आपल्याला सहभाग पाहायला मिळेल. त्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची कमतरता आहे आणि जी आर्म्स आहेत त्यांच्यासाठी एक ईझी अवेलेबिलिटी पाहायला मिळेल. जी हत्यार असतात त्यांच्यासाठी ईझी अवेलेबिलिटी आहे. त्यानंतर जी मायग्रेशन्स होत असतात त्याच्यामुळे डेमोग्राफिक चेंज आपल्याला मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळतो. सोबतच म्यानमारशी बॉर्डर जी कनेक्टेड आहे इथे, तिथे पोरोसिटी भरपूर प्रमाणात आहे. म्हणजेच काय, आरामात तिथून ये जा होऊ शकते इतकी पोरोसिटी म्यानमार आणि आपल्या भारताच्या बॉर्डरवर इथे पाहायला मिळेल. त्यानंतर एक्सटर्नल सपोर्ट आहे, इंटरनल डिस्प्लेसमेंट आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे गोल्डन ट्रायंगल. तर गोल्डन ट्रायंगल आणि गोल्डन क्रिसेंट ह्या दोघांमध्ये आपला भारत फसलेला आहे. हे दोन जे प्रदेश आहेत गोल्डन ट्रायंगल आणि गोल्डन क्रिसेंटचे, त्यामध्ये अफूची शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. म्हणजेच काय, ओपियम किंवा अफीम ज्याला म्हणतो. तर यांची शेती खूप मोठ्या प्रमाणात होते आणि ते पूर्ण युरोपला तिथून सप्लाय केलं जातं आणि त्याच्याशीच आपल्या ज्या सीमा आहेत भारताच्या त्या लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हा जो एरिया आहे तो अतिशय वल्नरेबल आहे ड्रगिंगसाठी, स्मगलिंगसाठी. त्यामुळे हे जे गोल्डन ट्रायंगल आहे ते सुद्धा एक मोठं कन्सर्न आहे इथल्या इन्सर्जन्सीचं. तर ह्या गोल्डन ट्रायंगलमध्ये कुठल्या कंट्रीज आहेत ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर जे अफस्पा आहे किंवा ज्या काही एक्सरसाइजेस होतात आपल्या इंडियन आर्मीद्वारे तिथे, त्याच्यामुळे सुद्धा इन्सर्जन्सी इथे उद्भवत असते. मग याच्यासाठी काही आपण पीस एफर्टसुद्धा केले असणार. त्याच्यासाठी नागालँडमध्ये 9 पॉईंट ॲग्रीमेंट, 16 पॉईंट ॲग्रीमेंट, शिलाँग अकॉर्ड 1975चं, त्यानंतर नागा पीस अकॉर्ड आहे 2015चं. मेजर जे स्टेप्स आहेत, इनिशिएटिव्हज आहेत नॉर्थ ईस्टर्न स्टेटसाठी, ती म्हणजे बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, हिल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन इन 6th शेड्यूल. हे जे 6th शेड्यूल आहे त्याच्यामध्ये फक्त जी टेरिटरी आहे त्याच्या बाबतीतच नाही, तर जी ट्राईब्स आहेत त्यांच्या ऑटोनॉमीबाबतही इथे बोलल्या गेलेलं आहे. त्यानंतर प्रोटेक्टेड एरिया परमिट, ॲक्ट ईस्ट पॉलिसी. ॲक्ट ईस्ट पॉलिसी आणि लुक ईस्ट पॉलिसी यामध्ये थोडा डिफरन्स आहे, ते लक्षात ठेवा. त्यानंतर नॅशनल वॉटरवे 2 जे आहे ते ब्रह्मपुत्रा रिव्हरवर इथे सँक्शन झालेलं आहे. डेव्हलपमेंट ऑफ रेल्वेज अँड एअरपोर्ट्स ह्या रिजनमध्ये करण्यात येत आहेत. त्यानंतर काही कंट्रीजच्या मदतीने आपण इथे जी आहे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो, कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपल्याकडे एक ट्रायलेटरल हायवे आहे, IMT म्हणजेच इंडिया, म्यानमार, थायलंड. कलादान प्रोजेक्ट आहे, लुक ईस्ट पॉलिसीचा एक पार्ट आहे. यामध्ये जी नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहेत आणि जी आसियान रिजन आहे त्यांना कनेक्ट करण्याबाबत बोललं जातं. त्यानंतर म्यानमारमध्ये आपण सितवे पोर्ट डेव्हलप केलेला आहे. बांगलादेश, चायना, इंडिया, म्यानमार कॉरिडॉर प्रस्थापित केलेला आहे आणि आगरतळा ते अखाउरा म्हणजे बांगलादेशमधलं जे अखाउरा आहे तिथे आपण एक रेल लिंक आणलेला आहे. तर ही नॉर्थ ईस्टर्न बाबतची काही डेटा आहे, हा तुमच्या लक्षात असू द्या, तुमच्या नोट्समध्ये मेन्शन असू द्या. त्यानंतर लंपी स्किन डिझीज भरपूर दिवसानंतर परत एकदा चर्चेत आलेला आहे. आतापर्यंत भारतामध्ये म्हणजे ह्या वर्षी
50,000 कॅटल्सचा मृत्यू झालेला आहे. ह्या लंपी स्किन डिझीजबाबत माहिती असू द्या, सोबतच जे आफ्रिकन स्वाईन फ्लू आहे त्याच्याबाबतही लक्षात ठेवा. रेबीज चर्चेत होतं आणि ट्युबरक्युलोसिससुद्धा. तर अशी काही ही जी चर्चेत असणारी डिझीजेस आहे यांच्याबाबतची नोट्स तुमच्याजवळ प्रिपेअर असू द्या. कॅप्रीपॉक्स व्हायरसमुळे होणारा हा आजार आहे. वर्ल्ड वाईड आपल्याला पाहायला मिळतो लाईव्हस्टॉक्समध्ये. तर हा जो व्हायरस आहे तो गोटपॉक्स आणि शीपपॉक्सचे जे व्हायरस आहे त्या फॅमिलीशी मिळता-जुळता आहे आणि स्पेशली जी कॅटल्स असतात आणि बफेलो असतात त्यांना हा जास्तीत जास्त अफेक्ट करत असतो. मग याचे सिम्प्टम्स पाहायला झाल्यास येथे चित्रात तुम्हाला दिसत असेल, गायीच्या अंगावर इथे बम्प्स आपल्याला पाहायला मिळतील. तर अशी ही बम्प्स उठत असतात. स्किन डिसीज होत असतो. एक सर्क्युलर अपीअरन्स आपल्याला पाहायला मिळतात. नोड्यूल्स पाहायला मिळतात आणि त्याच्यासोबतच एक्सेसिव्ह नेझल आणि सलायवरी सिक्रेशन होत असतं, ज्याच्यामुळे त्यांची खाण्यापिण्याची जी ताकद असते, जी शक्ती असते ती कमी होत असते आणि अल्टिमेटली स्टार्वेशनमुळे यांची डेथ होत असते. मग याचा जो स्प्रेड पाहायचं झाल्यास हा झूनॉटिक डिझीज नाही, म्हणजेच काय ॲनिमलपासून ह्युमन बीइंगमध्ये हा पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्यासाठी तरी याचा धोका नाही. पण जनावरांमध्ये पसरला की याच्यासाठी कुठलीही एक प्रॉमिनंट ट्रीटमेंट आपल्याला पाहायला मिळणार नाही. वॅक्सिनेशन हेच याच्यावरचं एक कंट्रोल मेजर असू शकेल. त्याच्यामुळे काय यांच्याकडे लक्ष देणे महत्त्वाचं आहे. एक डिटेक्शन होणे महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात पहिले हा आफ्रिकेमध्ये आढळला होता 1929 पर्यंत. तिथेच हा होता. काही वेस्ट एशियाचा पार्ट होता त्यामध्ये हा आढळत होता. त्यानंतर 2019 मध्ये हा एशिया आणि पॅसिफिक रिजनमध्ये आढळला आणि नंतर वेस्ट चायना, बांगलादेश आणि इंडियामध्ये सुद्धा आता हा प्रिव्हॅलंट झालेला आहे. त्यानंतर थेट वळूयात आजच्या एडिटोरियलकडे आणि सोबतच आपल्याला एक्सप्लेनरवरचे 2 टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्टवरचे 2 एक्सप्लेनर आपल्याला इथे डिस्कस करायची आहेत. एक म्हणजे जे आपलं ब्रोकन राईस आहे, बॅन झालेलं आहे त्याच्याबाबतचं आहे आणि दुसरं एक जी शेड्यूल्ड ट्राईबला लिस्टमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, तर ती प्रोसेस ऑफ इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन काय आहे ते आपल्याला इथे थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. पण त्यापूर्वी एक एडिटोरियल आपण डिस्कस करूयात. जी जेंडर पे गॅप इंडेक्स आहे तो नुकताच प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच्यावर हा जो लेख आहे तो लिहिण्यात आलेला आहे. ही जेंडर पे गॅप भरून काढणे किती महत्त्वाचं आहे इथे हे ऑथर मेन्शन करतात. डॅगमार वॉल्टर आणि सुझॅन फर्ग्युसन यांनी लिहिलेला हा लेख आहे. यांच्याबाबत थोडंसं आपण जाणून घेऊयात. तर ह्या ज्या डॅगमार वॉल्टर आहेत त्या डिरेक्टर आहेत इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये रिसेंट वर्क टेक्निकल सपोर्ट टीम फॉर साऊथ एशिया अँड कंट्री ऑफिस फॉर इंडिया. त्यानंतर सुझॅन फर्ग्युसन जे आहेत त्या युनायटेड नेशन्समध्ये विमेन रिप्रेझेंटेटिव्ह आहेत इंडियाचे. ठीक आहे, तर यांच्याबद्दल आपण पाहिलं आणि त्यांनी काय लिहिलेलं आहे त्यांची मत आपण इथे पाहून घेऊयात. तर इंडिया ही एक खूप इम्पॉर्टंट कंट्री आहे जिथे ग्लोबल इकॉनॉमिक ग्रोथबाबत बोललं जातं आणि स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन जी स्टोरी आहे सांगितली जाते त्यामध्ये इंडिया ही एक खूप महत्त्वाची कंट्री आहे. याचा जो साईज आहे आणि डायव्हर्सिटी आहे ती असिमेट्रिक राहिलेली आहे. सुरुवातीपासूनच ती असिमेट्रिक राहिलेली आहे. म्हणजेच काय तर मेल आणि फिमेलमध्ये खूप जास्त डिस्क्रिमिनेशन इथे पूर्वीपासून राहिलेलं आहे आणि ते आजही आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पॅन्डेमिक जे आहे कोविड-19 त्याने आणखीनच निगेटिव्ह ॲडवर्स इफेक्ट याच्यावर केलेला आहे. 18 सप्टेंबर रोजी आपण नुकताच 3रा इंटरनॅशनल इक्वल पे डे 2022 सेलिब्रेट केलेला आहे. ज्यामध्ये इक्वल पे फॉर वर्क ऑफ इक्वल व्हॅल्यू ही थीम ठेवण्यात आलेली होती. ज्याच्या आधारावर ज्याच्या बेसिसवर आपण हा जो दिवस आहे तो सेलिब्रेट केला होता. तर पॅन्डेमिक जे आहे त्याने निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकलेला आहे स्पेशली जॉब आणि इन्कम लॉसवर. म्हणजेच काय स्त्रियांची जॉब इथे गेलेली आहे, इन्कम लॉस त्यांना झालेला आहे. म्हणजेच स्पेशली जे पॅन्डेमिक आहे त्यांनी फिमेलचं जे एम्प्लॉयमेंट रेट आहे त्याच्यावर इम्पॅक्ट टाकलेला आहे. त्यानंतर फुल अँड प्रॉडक्टिव्ह इकॉनॉमिक ग्रोथसाठी ह्युमन सेंटर्ड रिकव्हरी होणे इथे अत्यावश्यक आहे असं पुढे लेखिका ज्या आहेत त्या मेन्शन करतात. यामध्ये 2 गोष्टी त्या सजेस्ट करतात. एक म्हणजे विमेनचं जे एम्प्लॉयमेंट आउटकम आहे त्याच्याकडे वाढवायला लक्ष देणे आवश्यक आहे. सोबतच जे जेंडर पे गॅप आहे ते रिडक्शनवर आपल्याला भर दिला गेला पाहिजे. जी कोविड-19ची इम्पॅक्ट्स आहेत ती सध्या तरी अननोन आहेत. अजूनही ती पूर्णपणे क्लिअर झालेली नाहीत. होऊ शकतं लाँग टर्ममध्ये पुढे आणखीन आपल्याला काही जी अननोन फॅक्ट्स आहेत, इम्पॅक्ट्स आहेत ती हळूहळू रिव्हील होत जातील. मग ही क्लिअर व्हायची आहेत, पण एवढं तर क्लिअर आहे की ती अनइव्हन आहेत. म्हणजेच काय तर मेनपेक्षा विमेनवर याचा जास्त वर्स्ट इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. जी सेक्टर हिट झालेली आहेत, जसं मेडिकल सेक्टर वगैरे हिट झालेलं आहे. तर त्यामध्ये फिमेलचं आपल्याला जास्त पार्टिसिपेशन पाहता येत होतं. सोबतच जी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ज्यामध्ये चिल्ड्रन आणि एल्डरलीकडे लक्ष देण्यासाठी त्यांचं जे वर्क होतं ते इफेक्ट झालेलं आहे. म्हणजेच काय ओव्हरऑल इथे इन्कम सिक्युरिटी त्यांची खालावली आहे. त्यानंतर वायडर पे गॅपमध्ये बोलताना त्या म्हणतात जे इंटरनॅशनल लेबर
लेबर ऑर्गनायझेशन आहे यांनी ग्लोबल वेज रिपोर्ट प्रसिद्ध केलेली आहे 2020-21ची. त्यामध्येही त्यांनी जे कोविड-19 आहे त्याने कसं डिस्प्रपोर्शनेटली अफेक्ट केलेलं आहे विमेन्सला इथे सांगण्यात आलेलं आहे. प्री एक्झिस्टिंग पे गॅप जो होतं ते आणखीनच वाईट झालेलं आहे आणि भारतामध्ये ही सिच्युएशन काही वेगळी नाही. जो स्टँडर्ड आहे, जो इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे त्याच्यापेक्षा जास्त इंडियामध्ये आपल्याला पाहायला मिळते ही पे गॅप. त्यानंतर इंडियन विमेन जी आहेत 48% कमी अर्न करतात ॲज कम्पेअर्ड टू मेन. सोबतच लेबर फोर्स सर्व्हे डेटा म्हणतो की 2018-19मध्ये 28% हा जो पे गॅप आहे तो कमी झालेला होता. NSSO द्वारा ही रिपोर्ट प्रसिद्ध केली जाते. कुठली? लेबर फोर्स सर्व्हे डेटा. त्यानंतर 2018-19मध्ये 2020-21च्या दरम्यान 2018-19 आणि 20-21च्या दरम्यान 7% हा जो पे गॅप आहे तो कमी झालेला होता. यामुळे काय होतंय तर जी मेनची वेजेस आहेत त्याच्यामध्ये फास्ट ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते आहे आणि याच्यावर अर्जंट पॉलिसी आणण्याची अटेन्शन देण्याची गरज इथे लेखिका व्यक्त करतात. डिस्क्रिमिनेशन हे आजही एक प्युअर पार्ट आहे. ह्या जी फॅक्टर्स आहेत विमेनला अफेक्ट करतात त्यामध्ये एज्युकेशन, स्किल किंवा एक्सपिरियन्समध्ये ही जी पे गॅप आहे त्याचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. लोअर वेजेस, अंडर इव्हॅल्युएशन ऑफ विमेन वर्क, त्यानंतर मदरहूड पे गॅप जो येतो म्हणजे काय नॉन मदर्स जे असतात त्यांच्यापेक्षा मदर्सला इथे कमी पे करण्यात येतं असं सांगितलं गेलेलं आहे. तर इंटरनॅशनल लेवलवर 3 ऑर्गनायझेशनची नावं घेतात. एक म्हणजे UN, ILO आणि CEDAW म्हणजेच काय जे UNचं इंटरनॅशनल लेवल आहे त्यांनी चॅलेंज केलेलं आहे जी जेंडर गॅप आहे ती मिटवण्यासाठी. सोबतच ILOने आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये इक्वल पे फॉर वर्क ऑफ इक्वल व्हॅल्यूज हे तत्त्व ॲड केलेलं आहे. CEDAW म्हणजेच कन्व्हेन्शन ऑन एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट विमेन यांनी एक इंटरनॅशनल लीगल फ्रेमवर्क प्रस्थापित केलेला आहे ज्यामध्ये जी विमेन जेंडर पे गॅप आहे त्यामध्ये इथे सुधारणा करण्यात यावी. त्यानंतर भारताच्या बाबतीत बोलताना त्या म्हणतात की काही सेव्हरल स्टेप्स इथे घेण्यात आलेली आहे. स्पेशली जी वेज डिस्ट्रीब्युशन आहे त्याला कन्सिडर करून मग आपण जे भारत जे आहे ती एक पायोनियरिंग कंट्री आहे. म्हणजे काय अशा प्रकारचं जी वेज गॅप आहे ती कमी करण्यासाठी काही लॉज आणणारी ही पहिली कंट्री आहे जगामध्ये. मग याच्यामध्ये आपण बघा 1948मध्ये पहिलं ॲक्ट आणलं मिनिमम वेजेस ॲक्ट. यामध्ये आपण इक्वल त्यानंतर 1976मध्ये 1948मध्ये मिनिमम वेजेस ॲक्ट आलेला आहे. त्यानंतर 1976मध्ये इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट आणलेला आहे. त्यानंतर 2019मध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह रिफॉर्म्स दोन्ही जी लेजिस्लेशन आणि इनॅक्ट केलेला आपण आहेत कोड ऑफ वेजेस. ठीक आहे, कोड ऑफ वेजेस आणलेला आहे 2019मध्ये. त्यानंतर सांगण्यात आलेलं आहे जे मनरेगा आहे 2005मध्ये इम्प्लिमेंट करण्यात आलेलं त्यांनी रुरल जी फिमेल आहेत त्यांच्यामध्ये खूप चांगलं इथे इन्कम सिक्युरिटी त्यांना प्रदान करून दिलेली आहे डिरेक्टली आणि इनडिरेक्टली दोन्ही माध्यमांनी. 2017मध्ये एक अमेंडमेंट करण्यात आली मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961मध्ये. जे मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961 आहे त्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली आणि ज्याच्यानुसार 12 वीक्सची जी मॅटर्निटी लीव्ह होती ती 26 आठवडे इतकी करण्यात आली. ज्यामध्ये कुठले इस्टॅब्लिशमेंट जिथे 10 किंवा 10पेक्षा वर्कर्स काम करत असतील त्यांच्यामध्ये 12 आठवड्यांची मॅटर्निटी लीव्ह ही 26 आठवडे करण्यात आली. त्यानंतर स्किल इंडिया मिशनबाबत बोलताना त्या म्हणतात एक मार्केट रिलेव्हंट स्किल इथे डेव्हलप करण्याबाबत बोललं जातं. कशासाठी तर लिव्हलीहूड आणि जेंडर पे गॅप जो आहे त्यांच्यामध्ये एक समानता घडवून आणण्यासाठी तो ब्रिज करण्यासाठी. त्यानंतर जी जेंडर गॅप आहे ती हळूहळू नॅरो होती आहे. करंट रेट जो आहे त्याच्यानुसार 70 वर्ष आणखी लागतील ही जी जेंडर पे गॅप आहे ती कमी करण्यासाठी. त्याच्यामुळे हे जे आहे ते आपल्याला ॲक्सेलरेट करण्याची गरज आहे. काहीतरी बोल्ड ॲक्शन घेण्याची इथे गरज त्या दर्शवतात. तर UNचं जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 8 आहे म्हणजे SDG 8 जे आहे त्यामध्ये एक फुल आणि प्रोडक्टिव्ह अचिव्हमेंटबाबत बोललं जातं. 2030पर्यंत आपल्याला हे कंप्लीट करायचं आहे. एम्प्लॉयमेंट आणि डिसेंट वर्क फॉर ऑल विमेन अँड मेन प्लस जी यंग जनरेशन आहे आणि जी डिजेबल आहेत सगळ्यांना इक्वल पे बाबत इथे बोललं जातं. लक्षात ठेवा SDG 8 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहे ते 8व्या क्रमांकाचं. 2017मध्ये एपिक म्हणजेच इक्वल पे इंटरनॅशनल कोॲलिशन आणि ILOची जी मल्टी स्टेक होल्डर इनिशिएटिव्ह आहे त्यांनीसुद्धा विमेनच्या वेज कमी हे जे गॅप आहे त्याच्यासाठी इथे प्रयत्न केलेले आहेत. OECD म्हणजेच UNचं जे
विमेन अँड ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट जे आहे ते सुद्धा इक्वल पेसाठी इथे कार्य करत असते. तर इक्वल पे फॉर इक्वल व्हॅल्यू ऑफ वर्क हे अत्यावश्यक आहे. जी जेंडर पे गॅप आहे त्याला कमी करण्यासाठी आणि त्याला पूर्णपणे बंद करण्यासाठी. एक की आहे, एक चावी आहे, जी सोशल जस्टिस आहे ते अचीव्ह करण्यासाठी विमेनसाठीचा आणि सोबतच जी नेशन आहे त्याची इकॉनॉमिक ग्रोथसाठी ही एक चावी आहे, असं इथे ह्या लेखिका आपलं मत इथे मांडतात. तर हे खूप चांगलं लेख यांच्याद्वारे लिहिण्यात आलेलं होतं. जेंडर पे गॅप इंडेक्स रिपोर्ट जी आता नुकतीच प्रसिद्ध झाली होती त्याच्यावर आधारलेला हा लेख होता. तर इथे जो काही फॅक्च्युअल डेटा दिलेला आहे, कोण कुठली रिपोर्ट प्रसिद्ध करतोय आणि भारताने काय स्टेप उचललेले आहेत, हे अतिआवश्यक आहे. ते तुमच्याकडे नोट डाऊन असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण वळूयात आपल्या एक्सप्लेनरकडे, ज्यामध्ये आपल्याला एक हे करायचं आहे, ब्रोकन राईस आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. आपण याच्यावर बॅन आणलेला होता. 9 सप्टेंबर रोजी ही बातमी आली होती आणि सोबतच जी एक्सपोर्ट ड्युटी आहे त्याच्यावर 20% आपण वाढवले होते आणि पाहिलं होतं की जे बासमती आणि पारबॉइल्ड राईस आहे याच्यावर कुठलाही इफेक्ट नव्हता, पण जे ब्रोकन राईस आहे त्याच्यावर आपण एक्सपोर्ट ड्युटी वाढवली, सोबतच बॅनही आपण लावला होता. तर हे जे ब्रोकन राईस आहे ते कशासाठी बॅन आणण्यात आलेलं आहे किंवा आपल्याला त्याचा काय उपयोग आहे? तर बघा, जे पोल्ट्री फार्म्स असतात आपल्या भारतातील त्यामध्ये याचा उपयोग केला जातो आणि सोबतच जे अदर ॲनिमल आहेत त्यांच्यासाठी हा फीड स्टॉक म्हणून उपयोगात आणला जातो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथेनॉल प्रोडक्शन. तर आपल्याकडे जे फॉसिल फ्युएल आपण यूज करतो, व्हेइक्युलर फ्युएल्स जे आपण यूज करतो त्यामध्ये हळूहळू इथेनॉलचं आपल्याला पर्सेंटेज जे आहे वाढवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ब्रोकन राईसची गरज पडणार आहे. कारण आपण सध्या जे यूज करतोय ते शुगर इंडस्ट्रीमधलं जो काही वेस्ट आहे त्याच्यापासून, मोलॅसिस जे आहे त्याच्यापासून इथेनॉल मिळवण्यासाठी आपण त्यांचा वापर करत असतो. पण हळूहळू आपल्याला हे प्रोडक्शन वाढवायचं आहे. त्याच्यामुळे ब्रोकन राईसची सुद्धा आपल्याला गरज पडणार आहे. तर युक्रेन जे आहे, जे ब्रेड बास्केट आहे आपल्या जगाचं, त्याच्यामुळे ऑलरेडी निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेलेच आहेत जगावर. सोबतच आता ब्रोकन राईस आपण जे आहे ते एक्सपोर्ट करणं थांबवलेलं आहे. तर इन्फ्लेशन जे आहे, महागाई आहे, त्याच्याशी इथे रिलेशन जोडताना लेखक म्हणतात की सप्लाय जितका कमी तितका प्राइसेस त्याचे जास्त असणार. इकॉनॉमीचा एक बेसिक रूल आहे, सप्लाय कमी प्राइसेस जास्त. मागच्या 7 महिन्यामध्ये इन्फ्लेशनचा रेट 6% वरच राहिलेला आहे. मागची जी कॉन्सिक्युटिव्ह 7 मंथ्स पाहिली आपण त्याच्यामध्ये आर-बी-आयने एक थ्रेशोल्ड लिमिट सेट करून दिलेली आहे फॉर ±2 ची, म्हणजेच 2 ते 6च्या दरम्यान जी आपली महागाई आहे ती राहिली पाहिजे, जी आपल्या नेशनच्या इकॉनॉमीसाठी चांगली असते. पण मागच्या 6-7 महिन्यांमध्ये 6%च्या वरच राहिलेली आहे. कधी-कधी तर ही 7.5% सुद्धा हिने क्रॉस केलेले आहेत. आपल्याला पाहायला मिळेल 6.72% इतकीही गेलेली आहे. तर बघा, जे कोविड आलं त्याच्यामुळे अफेक्ट झालं आहे, संपूर्ण देश अफेक्ट झाला आहे. तर भारतामध्ये आपण मार्च 2020 मध्ये PMGKAY स्कीम आणली, ज्याच्यामध्ये जे NFSA अंतर्गत ऑलरेडी धान्य मिळते त्याच्यामध्ये 5 kg पर पर्सन पर मंथ आणखीन ॲड करण्यात आलं आणि मार्च 2022 मध्ये याला परत एक्सटेंड करण्यात आलं सप्टेंबर 2022 पर्यंत. त्यानंतर ही जी हिंदू बिझनेस लाईन आहे त्याच्याद्वारे काय सांगण्यात आलेलं आहे, FCIचं जे सेंट्रल पूल आहे ते कमी झालेलं आहे, 33.5% कमी झालेलं आहे. जे सेंट्रल पूल आहे ज्याच्यामध्ये राईस, व्हीट जे आहे, जे पॅडी आहे त्यांची इथे जी क्वांटिटी आहे ती कमी झालेली आहे. मग रिसर्च ॲनालिस्ट आहे नोमुरा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, जो स्टॉक जो असतो तो नेहमी बफर स्टॉकपेक्षा जास्त असायला हवा आणि जो आपल्याकडे सध्या FCIमध्ये ड्रॉप झालेला आपल्याला पाहायला मिळतो. राईस प्रोडक्शनबाबत बोलताना पुढे म्हणतात की जे हे राईस जे आहे ते खरीप क्रॉप आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. जून-जुलैमध्ये याची सोईंग केली जाते, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये याची हार्वेस्टिंग केली जाते. राईस हे एक वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप आहे, ज्याला ह्युमिड आणि हॉट वातावरण लागत असतं. त्यामुळे ईस्ट आणि साऊथ एशियामध्ये इंडियामध्ये, भारताच्या बाबतीत आपण बोलत आहोत, तर ईस्ट आणि साऊथ इंडियामध्ये याचं जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं, लागवड केली जाते. तिकडे ही 2 ते 3 सीझनमध्ये घेतली जातात. तर नॉर्थकडे फक्त एकच क्रॉप केला जातो, कारण तिकडे असं वातावरण आपल्याला पाहायला मिळत नाही. आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार ही राज्य आहेत आपल्या भारतात महत्त्वाची, जी राईस प्रोड्युसिंग स्टेट्स म्हणून ओळखली जातात. IMDच्या म्हणण्यानुसार UP, झारखंड, पंजाब आणि बिहार हे जे रिजन आहेत मेन राईस प्रोड्युसिंग रिजन, त्याच्यामध्ये डेफिसिट रेनफॉल आढळलेला आहे. 20 ते 59% कमी रेनफॉल इथे झालेला आहे. वेस्ट बेंगॉल जे एक लार्जेस्ट प्रोड्युसर आहे राईसचं, एक मेजर प्रोड्युसिंग एरिया आहे,
त्याच्यामध्ये नॉर्मल रेनफॉल झालेला आहे, पण त्याच्यामध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये जो एक मोठा प्रदेश आहे, ज्यामध्ये आपल्याला पाहता येईल नाडिया, बुर्डवान आणि बीरभूम ही काही जी मेजर प्रोड्युसर आहेत राईसची, त्याच्यामध्येच डेफिसिट रेन आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर इथेनॉल ब्लेंडिंगबद्दल इथे सांगितलं गेलेलं आहे. इथेनॉल जे आहे ते ॲग्रो बेस्ड प्रॉडक्ट आहे. स्पेशली मोलॅसेसपासून आपण ते मिळवत असतो, जी बाय प्रॉडक्ट आहेत शुगर इंडस्ट्रीची. तर हे इथेनॉल ब्लेंडिंग आपल्याकडे प्रोग्राम आहे, ज्यामध्ये फ्युएल्समध्ये आपल्याला इथेनॉल मिक्स करायचं आहे. पोल्युशन आणि जे फॉसिल फ्युएलचा वापर आहे ते कमी करण्यासाठी आपलं लक्ष आहे 2025 पर्यंत 20% इथेनॉल असायला हवं आपली जी फ्युएल्स आहेत त्यामध्ये. पण एकट्या शुगर बेस्ड इंडस्ट्रीवर जर आपण डिपेंड राहिलो, तर आपण हे जे गोल आहे ते अचीव्ह करू शकणार नाही. 2018-19 हे आपण इथेनॉल सप्लाय इयर म्हणून सेलिब्रेट केलं होतं. हे नोट डाऊन करून ठेवा. 2018-19 जे आहे ते इथेनॉल सप्लाय इयर म्हणजे ESY म्हणून आपण सेलिब्रेट केलं होतं. मग यामध्ये काय केलं होतं, जे FCIकडे सरप्लस राईस होतं, ते इथेनॉल जी डिस्टिलरीज आहेत, प्लांट्स आहेत, त्यांना विकण्यात आलं होतं. मग याचा फायदा काय झाला, तर इथेनॉल जे प्रोडक्शन आहे ते आपल्याकडे वाढलं आणि जे डॅमेज फूड ग्रेन आहे त्याचं प्रोडक्शन घटलं होतं. त्यानंतर मग बॅन लावल्याने काय इफेक्ट झाले आहेत, काय फायदा आपल्याला होणार आहे, तर जो सप्लाय आहे तो मेंटेन राहणार आहे आणि सोबतच जी अंडर बर्डन FCI आहे त्याला पण इथेनॉलसाठी त्याचे धान्य विकावे लागणार नाही. म्हणजे काय अंडर बर्डन झालेलं आहे. आपण आताच पाहिलं बफर स्टॉकच्याही कमी धान्य आपल्याकडे आहे FCIकडे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे. तर हे जे अंडर बर्डन FCI आहे त्याच्यावरही जरा हे बॅनमुळे सध्या ते एक स्टॉक मेंटेन करू शकणार आहे. त्यानंतर आफ्टर इफेक्ट ऑफ बॅन लिहिताना पुढे लेखक सांगतात, युक्रेन रशियाचं वॉर झालेलं आहे, त्याच्यामुळे ग्लोबल फूड सप्लाय चेन जी आहे ती अनसेटल झालेली आहे, ती कुठेतरी डिस्टर्ब झालेली आहे. ब्लूमबर्ग रिपोर्टच्या अनुसार जे ब्लॅक सी आहे तिथलं राईसचं ट्रेड आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे. त्याच्यामुळे राईसच्या प्राइसेस ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि जी ट्रेडर्स आहेत ती आता व्हीटकडे वळत असल्यामुळे व्हीटची प्राइसेससुद्धा आपल्याला इथे वाढताना दिसत आहेत. त्यानंतर इंडिया जो आहे, एकटा भारत देश 41% राईसचा एक्सपोर्ट केलेला आहे 2021 मध्ये, जे की थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि US ह्या चौघांच्याही एकत्रित एक्सपोर्टपेक्षा जास्त आहे. त्यानंतर ब्रोकन राईससाठी जी US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर आहे त्यांनी सांगितलेलं आहे की भारताने 2022चं जे फर्स्ट हाफ आहे म्हणजे पहिले 6 महिने जे आहेत त्यांच्यामध्ये भारताने ग्लोबल एक्सपोर्ट जे झालेलं आहे ब्रोकन राईसचं त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त एक्सपोर्ट हे एकट्या भारतातून झालेला आहे. ब्रोकन राईसचं पर्सेंटेज पाहायचं झाल्यास म्हणजे कमोडिटीचा टोटल कमोडिटी ही हाफ आपल्याला पाहायला मिळेल. तर ब्रोकन राईसचं पर्सेंटेज 22.78% इतकं त्यांनी दिलेलं आहे, जे की 2021 मध्ये 18.89% इतकं होतं. त्यानंतर चीन, सेनेगल, व्हिएतनाम, जिबुती, इंडोनेशिया ही काही मेजर राईस इम्पोर्टर स्टेट्स आहेत. ऑल इंडिया राईस एक्सपोर्टर असोसिएशनच्या म्हणण्यानुसार थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान ही जी एक्सपोर्टर्स आहेत, चांगली एक्सपोर्ट करणारी जी कंट्रीज आहेत राईस, त्यांना याचा फायदा होऊ शकतो. ते एक्सपोर्ट गेन करू शकतात आणि त्याच्यामुळे काय आपलं जे मार्केट आहे एक्सपोर्टचं ते आपण म्हणजे गमावू शकतो असं इथे सांगण्यात गेलेलं आहे आणि एकदा का मार्केट लॉस झाला की त्याला रिगेन करणे इथे खूप अवघड ठरणार आहे असं इथे पुढे सांगितलं गेलेलं आहे. तर एक्सपोर्टवर बॅन आणल्यामुळे जे ब्रोकन राईस आहे त्याचं बॅन आणल्यामुळे काय आपल्याला कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागू शकतात त्याच्याबद्दलचा आपण हा लेख पाहिलेला आहे. त्यानंतर बघा, जे ST कॅटेगरीज म्हणजे 4 राज्यांमधून आपण काही स्केड्यूल जे ट्राईब्स आहेत, काही ट्राईब्स आहेत त्यांना आपण ST कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. तर ती इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन कशाच्या बेसिसवर केलं जातं, कोणाकडे पॉवर आहे ते आपण इथे थोडक्यात जाणून घेऊयात. कुठली ट्राईब्स इन्क्लूड झाली होती, जी हिमाचल प्रदेशची हाती ट्राईब आहे ती इथे इन्क्लूड करण्यात आली होती. सोबतच तामिळनाडूची नारिकोरावन आणि कुरीविकरन ह्या 2 ट्राईब्स ॲड झालेल्या होत्या आणि छत्तीसगडमधली बिंजिया ट्राईब इथे ॲड झालेली होती आणि UPमधले काही जी गोंड कम्युनिटी आहे तिलासुद्धा ST कॅटेगरीमध्ये इथे ॲड करण्यात आलं होतं. तर हे करण्याची प्रोसिजर कोणाची आहे, कोण करतं, कोण ॲड किंवा रिमूव्ह करत असतं SC किंवा ST लिस्टमध्ये. तर ही प्रोसेस सुरू होते स्टेट किंवा युनियन टेरिटरीपासून, ज्यानंतर याला फायनल जे डिसिजन आहे ते प्रेसिडेंटचं असतं. आर्टिकल 341 आणि 342 मध्ये ही जी कॅटेगरीज आहे त्याच्यामध्ये चेंजेस करण्याची पॉवर इथे सांगण्यात आलेली आहे. आणि आपल्याकडे काही बिल्स आहेत, काही लॉज आहेत, ती म्हणजे
कॉन्स्टिट्यूशन स्किड्यूल कास्ट ऑर्डर 1950चं, त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन स्किड्यूल ट्राईब्स ऑर्डर 1950चं आहे. त्याच्यानुसार इथे जी चेंजेस आहेत प्रेसिडेंट ती करू शकतात, ॲसेंट करू शकतात. त्यानंतर सगळ्यात पहिलं जे काम असतं ते असतं तिथली जी मिनिस्ट्री असते, गव्हर्नमेंट असते ती इथे निर्णय घेणार. त्याच्यानंतर ती एक्झामिनसाठी प्रपोजल केली जाणार कुठे? रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया RGIकडे. त्यानंतर एकदा का RGIने अप्रुव्हल दिलं की ते जाणार नॅशनल कमिशन फॉर स्किड्यूल कास्ट किंवा स्किड्यूल ट्राईब ह्या ऑर्गनायझेशनकडे आणि त्यानंतर यांनी प्रपोजल दिल्यानंतर ते युनियन गव्हर्नमेंटकडे जाणार आणि कॅबिनेट त्याला अप्रूव्ह करणार. कॅबिनेटचं अप्रुव्हल मिळाले की त्याच्यानंतर ते प्रेसिडेंट त्यांना अप्रूव्ह करत असते. तर तुम्हाला ही जी प्रोसिजर आहे ती लक्षात आली असेल. मग याच्यासाठी क्रायटेरिया काय असायला हवा? एखाद्या कम्युनिटीला STमध्ये त्याचं रिझर्वेशन देण्यासाठी काय क्रायटेरिया हवा याच्यासाठी? तर इथोनॉलॉजिकल सोबतच ट्रॅडिशनल कॅरेक्टरिस्टिक्स त्यांच्याकडे असायला हवेत, डिस्टिंक्टिव्ह कल्चर असायला हवं, जिओग्राफिकल आयसोलेशन आणि बॅकवर्डनेस यांच्याकडे असायला हवा, जेणेकरून त्यांना ह्या रिझर्वेशनमध्ये इथे टाकता येईल. त्यानंतर आपल्या भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास 305 एथनिक ग्रुप सध्या स्केड्यूल ट्राईबमध्ये लिस्ट केले गेलेले आहेत अंडर आर्टिकल 342. तर ही आपण इन्क्ल्युजन एक्सक्ल्युजनची प्रोसेस आपण इथे थोडक्यात पाहिली. पण जी कॅटेगरीज आहेत, STज आहेत, ती नेमकी कोण आहेत ते इथे जाणून घेऊयात. तर ही जी STज आहेत त्यांना आपण आदिवासी असं सुद्धा म्हणत असतो. जी पहिल्यांदा इंडियन पेनिन्सुलामध्ये ती आली, ती इथली अर्ली सेटलर्स मानली जातात. तर ब्राह्मणिक एज सुरू होण्यापूर्वी वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये सगळी विभागली गेली होती. 366 मध्ये यांच्याबद्दलची डेफिनेशन सांगितलेली आहे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे 342 नुसार त्यांना ट्रायबल घोषित करण्यात येईल. मग हे जे 342 आहे आर्टिकल त्याच्यामध्ये ट्राईब्स किंवा ट्रायबल कम्युनिटीजबाबत काही स्पेसिफिकेशन्स देण्यात आलेली आहेत. 1956च्या सेन्ससनुसार पाहायचं झाल्यास 23% ट्रायबल पॉप्युलेशन आपल्याला पाहायला मिळेल आणि 2011मध्ये ती 8.61% इतकी पॉप्युलेशन पाहायला मिळेल. ट्राईब्समध्ये सेक्स रेशोसुद्धा खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतो, चांगला सुधारलेला पाहायला मिळतो. नॅशनल लेवलवर पाहायचं झाल्यास 340 फिमेल पर 1000 मेल्स असा रेशो आहे. तर ट्राईब्समध्ये तो 990 फिमेल्स पर 1000 मेल्स इतका पाहायला मिळतो. त्यानंतर बघा जी पंजाब, हरियाणा आणि दिल्ली, चंदीगड, पुदुचेरी आहेत त्यामध्ये कुठलीही ट्राईब ही स्केड्यूल केली गेलेली नाही आहे. त्याच्या उलट मिझोराममध्ये म्हणजेच 94.43% आणि त्यानंतर लक्षद्वीपमध्ये 94.79% जी ट्राईब्स आहेत ती स्केड्यूल केली गेलेली आहेत. छत्तीसगडमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन पाहायला मिळेल 30.62% आणि झारखंडमध्ये त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो 26.21%. रफली आपल्याला म्हणायचं झालं ढोबळ मानाने मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात ट्राईब्स दिसून येतात आणि 1/3 जे पॉप्युलेशन आहे ट्राईबचं ह्या 3 राज्यांनी मिळून इथे होत असतं. तर संथाल ही सगळ्यात मोठी ट्राईब आपल्याला पाहायला मिळते, जी आसाम, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि वेस्ट बेंगॉलमध्ये पसरलेली आहे. तर एक मी तुम्हाला पट्टा लक्षात ठेवा सांगते, ज्या ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे म्हणजे कर्कवृत्त जे आहे तो पट्टा लक्षात घ्या, डोळ्यापुढे आणा आणि त्या पट्ट्यामध्ये जी आदिवासी ट्राईब्स आहेत किंवा स्केड्यूल ट्राईब्स आहेत ती आपल्याला सगळ्यात जास्त पाहायला मिळतील. म्हणजे पश्चिमेकडून सुरुवात केली जसं राजस्थान, गुजरात, त्यानंतर महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, त्यानंतर झारखंड, बिहार, इकडे वेस्ट बेंगॉल, ओडिशा आणि तिकडे 7 सिस्टर्स सोबत सिक्कीम. तर हा जो प्रदेश आहे कर्कवृत्ताचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला ट्राईब्सची पॉप्युलेशन पाहायला मिळेल. तर हा पट्टा डोळ्यापुढे लक्षात ठेवा, त्याच्यानुसार तुम्हाला हे सोपं जाईल कुठे जास्त ट्राईब्सची कुठली पॉप्युलेशन आहे ते लक्षात ठेवण्यासाठी. 2011च्या सेन्ससनुसार गोंड ही सेकंड लार्जेस्ट ट्राईब आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्यात मोठी ट्राईब आपण पाहिली संथाल आणि सेकंड लार्जेस्ट जी आहे ती आहे गोंड. त्यानंतर आपल्याकडे एक टर्मिनॉलॉजी येते पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स म्हणजेच त्यांना आपण PVTGs असं म्हणत असतो. तर जे 5वं 5 इयर प्लॅन आहे त्याच्यामध्येच ही सब कॅटेगरी ॲड करण्यात आलेली होती, जी खूप वल्नरेबल आहे, ज्यांची संख्या खूप कमी प्रमाणात उरलेली आहे आणि त्यांना प्रोटेक्शनची आवश्यकता आहे. अशा ग्रुप्सला, अशा ट्राईब्सला आपण इथे PVTGsमध्ये आणलेलं आहे. मग यांच्यामध्ये प्री ॲग्रिकल्चर लेवल ऑफ टेक्नॉलॉजी आहे, लो लेवल ऑफ लिटरसी आहे, बॅकवर्डनेस आहे, इकॉनॉमिक बॅकवर्डनेस अतिशय प्रमाणात पाहायला मिळेल. त्यानंतर यांची जी पॉप्युलेशन आहे ती एकतर डिक्लायनिंग होते आहे किंवा स्टॅग्नंट आहे, म्हणजे कमी होते आहे किंवा ती जशीच्या तशी आहे, त्याच्यात वाढ होत नाही आहे. त्यानंतर ही जी आहेत यांना प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप्स म्हणूनही ओळखलं जातं.
2011च्या सेन्ससनुसार 75 PVTGs आपल्याकडे आहेत. 705 ST आहेत आपल्याकडे, शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत. त्याच्यापैकी 75 PVTGs आहेत. प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा. किती PVTGs आहेत आपल्याकडे? तर 75 PVTGs आपल्याकडे सध्या शेड्यूल करण्यात आलेली आहेत आणि जी 17 स्टेट आणि युनियन टेरिटरीमध्ये पसरलेली आहेत. मग इथे आणखी एक गोष्ट खूप महत्त्वाची लक्षात ठेवा. ट्राईब्सच्या बाबतीत जी काही कन्सर्न्स असतात, जी काही इम्प्लिमेंटेशन्स असतात, ती मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सद्वारा इथे केली जातात. पण हे जे PVTG असतं त्यांचं कॅटेगरायझेशन हे जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सद्वारा केलं जातं. तर हे डिफरन्स इथे लक्षात ठेवा. ट्राईब्सच्या बाबतीत असेल तर ट्रायबल अफेअर्स, पण PVTGs जर नाव आलं तर तिथे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स हेच येणार. ठीक आहे. 75 PVTGs नंबर लक्षात ठेवा. त्यानंतर ओडिशा जे आहे त्याच्यामध्ये हायेस्ट नंबर ऑफ PVTGs आपल्याला पाहायला मिळेल आणि पंजाब आणि हरियाणामध्ये ॲज युजुअल कुठलंही PVTG इथे कॅटेगराईज केलेलं नाही आहे. त्यानंतर PVTGsमध्ये पाहायचं झाल्यास सहारियास जे आहे ती एक सगळ्यात मोठी पॉप्युलेशन पाहायला मिळेल. म्हणजे आपण जे नॉर्मल ट्रायबल पाहिलं त्याच्यामध्ये छत्तीसगडमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे आणि आपल्याला संथाल जास्त पाहायला मिळतं. तर PVTGsच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ओडिशामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त पाहायला मिळेल आणि त्यामध्ये सहारिया ही कॅटेगरी जास्त प्रमाणात आहे. त्यानंतर आपली भारत सरकार जी आहे काही स्कीम्स चालवत असते PVTGसाठी. त्यामध्ये वनबंधू कल्याण योजना आहे, ज्यामध्ये सगळ्या स्टेट्सला इथे मॅन्डेट करण्यात आलेलं आहे ही जी PVTGs आहे त्यांचं कॉन्झर्वेशन डेव्हलपमेंट करण्यासाठी. त्यानंतर जे शेड्यूल्ड ट्राईब्स आहे त्यांचं इनॅक्टमेंट करणे आणि अदर काही ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स आहे. ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स रिकॉग्निशन ऑफ फॉरेस्ट राईट ॲक्ट 2006चं इथे इम्प्लिमेंटेशन करणे, इनॅक्टमेंट करण्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर काही स्टेट सरकार्स आहेत जी लोकल इनिशिएटिव्स इथे चालवत असतात PVTGसाठी. ती म्हणजे छत्तीसगडमधलं जनस्वास्थ्य सहयोग, त्यानंतर जे अंडमान निकोबारमधलं आहे रिस्ट्रिक्टेड एरिया परमिट्स आणि ओडिशामध्ये आहे फॉर्मेशन ऑफ मायक्रो प्रोजेक्ट एजन्सीज. तर PVTGs काय आहेत त्यांचा नंबर लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त कुठे आढळतं आणि सगळ्यात मोठी पॉप्युलेशन कोणत्या PVTGची आहे ते लक्षात ठेवा. सोबतच जी आपण सेन्ससनुसार पाहिली 2015मध्ये किती क्रमांक होता, 2011मध्ये त्याचं किती नंबर होता, पॉप्युलेशन होतं आणि जे सुरुवातीचं होतं आपलं त्याच्यामध्ये किती पॉप्युलेशन होतं 1956मध्ये तेही लक्षात ठेवा. आपल्याकडे जी आर्टिकल्स आहेत त्यांच्यासाठी तीही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपण ट्राईब्सबद्दलचं एक छान ओव्हरऑल डेटा इथे पाहिलेला आहे. तर त्यासोबतच आजचं डिस्कशन जे आहे ते आपण इथे संपवूयात. एक्सप्लेनरवर 2 आर्टिकल्स आणि एक एडिटोरियलवरचं एक आर्टिकल जे आपण पाहिलं. ही नोट डाऊन करून ठेवत चला. मी जे काही बोलत असते किंवा मध्ये-मध्ये तुम्ही पॉजही करू शकता. व्हिडिओला जर फास्ट होत असेल तसंही सांगा. आपण स्लो करण्याचा प्रयत्न करूयात. तर आज एवढंच डिस्कस करण्यासाठी आणि त्यानंतर उद्या परत भेटूया. थँक यू सो मच.